नमस्कार मित्रांनो, उर्मिला की उडान या नवीन चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. नवीनच भेटायला आले मी तुमच्याशी आणि या चॅनलद्वारे आपल्या बातम्या, प्रेरणादायी कथा आणि जीवनाला दिशा देणारी माहिती एकत्र अनुभवणार आहोत. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण महाराष्ट्रातील सर्वात चर्चेत असलेल्या प्रकरणाबद्दल जाणून घेणार आहोत. मुंडवा येथील 40 एकर जमीन गैरव्यवहार प्रकरणात आरोपी शीतल तेजवानीला कोर्टाने जामीन नाकारून आणखी 8 दिवस म्हणजेच 11 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठवला आहे. पण नेमकं पोलिसांनी कोर्टात काय सांगितलं, तिची पोलीस कोठडी का आवश्यक आहे आणि या संपूर्ण स्कॅनमध्ये आणखी कोण कोण सामील असू शकतं, या व्हिडिओमध्ये आपण हे सर्व मुद्दे क्रमाने पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शीतल तेजवानी ही पुण्यातील एका मोठ्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुख्य संशयित मानली जात आहे. मुंडवा येथील शासनाची 40 एकर जमीन ही स्वतः फायदा करून घेण्यासाठी बेकायदेशीर पद्धतीने विक्री केल्याचा गंभीर आरोप तिच्यावर आहे. पोलिसांनी तिची याआधी 2 वेळा चौकशी केली आणि चौकशीत महत्वाची माहिती समोर आल्यानंतर तिला अटक करण्यात आली आहे. शासनाचे जमीन महार वतन असल्याचं दाखवून, ती खाजगी मालकीसारखी दाखवून 300 कोटी रुपयांना विक्री करण्यात आली. ही जमीन खरी शासनाची असून खरेदी विक्री दस्तावेज मध्ये रेडी रेकनर किंमत कमी दाखवून आणि वास्तविक बाजारभाव दडून मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय आला आहे. शीतलने शासनाची 40 एकर जमीन बेकायदेशीररित्या विकली आहे. हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. तिने ही जमीन महार वतन असल्याचे दाखवत फसवणूक केली आहे. पोलिसांना अजून माहिती घ्यायची आहे की या कटात आणखी कोण कोण सहभागी होते. मूळ पॉवर ऑफ अटर्नी आणि विकसन करारनामे जप्त करणे हे कागदपत्र अजूनही तिच्याकडेच आहेत. 272 वतनदाराबाबत पैसे घेतले गेले की नाही याचा तपास अजून सुरू आहे. खरेदी विक्रीच्या दस्तावेजमध्ये पैशाची देवाणघेवाणच दिसत नाही. कोणासोबत पैशाचे व्यवहार झाले हा महत्वाचा मुद्दा आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात केलेल्या पत्रव्यवहाराची मूळ कागदपत्रे जप्त करायची आहेत. 300 कोटीचा व्यवहार वापरलेले लॅपटॉप, डिजिटल डिव्हाइस जप्त करणे. गुन्हा करताना तिने कोणते डिव्हाइस वापरले हे शोधणे आवश्यक आहे. तिच्यासोबत आणखी कोण सहभागी आहे याची चौकशी बाकी आहे. जमीन रेडी रेकनपेक्षा 4-5 पट जास्त किमतीची असण्याची शक्यता आहे. म्हणजेच तिने ब्लॅक मध्ये काही रक्कम घेतली का? जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केलेल्या 11,000 रुपयांच्या डीडीचे रहस्य हे कोणी सांगितलं आणि का? 300 कोटीची रक्कम तिने कशी घेतली, कोणाकडून घेतली? 2020-21 मध्येही तिने कोणत्याही अधिकाराशिवाय जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्रव्यवहार केला. यातून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण कटामध्ये अजून किती लोक सामील आहेत यासाठी सखोल तपास सुरू आहे. तर मित्रांनो, या सर्व कारणामुळे कोर्टाने शीतल तेजवानीला जामीन नाकारून 8 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. या प्रकरणातील तपास अजूनही खूप मोठा आहे आणि आणखी मोठी नावे यात सामील होण्याची शक्यता आहे. या प्रकरणात पुढे काय घडते, आणखी कोण कोण अटकेत येऊ शकतं, याबाबत अपडेट्स आम्ही तुम्हाला उर्मिलाची उडान या चॅनलवर देणार आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका.